आलोत मावशीकड. मावशी मस्त आपल्याला आता लिंबू सोबत करते. हा मावशी इथं वरती किती आहे आता? आता 25% आली तुम्ही, 75% बाकी आहे. वा 75% ऐकून आमच्या माणसाचा घाम डबल झालेला आहे. काय पण पुढे चांगलं आहे. मेन हा स्टेप. म्हणजे इथून पायऱ्या पुढून असं हे आहे काय सपाट आहे? पण पायऱ्याच आहेत, पण कशा आता 5-6 पायऱ्यांची एक पायरी सरळ असं आहे. असं आहे ऐकलं ना? तिकडे कंडिशन नको. मेन कुठे नारदेवात गेले तर तुम्ही 10 मिनिटात देवळात जा, पण तो अर्धा भाग यायला पाहिजे. लिंबू सरत पिऊ आपण. गार हो सरांनो, आलो तर आपल्या मावशीला नक्की विजिट करा. मावशीकडे या. अवस्था गावात बोललो मी. शर्ट बघा भाईचा बघा. कोण दमला नाही, आपण दमला नाही, आपण नाही. हा इथं काय चॉकलेट बवायचं आहे कसला वाटते. काय टेन्शन नाही, किती वरती नाही काय ना होणार भाईला. 155 झाला. 500 पैकी 400 पैकी जवळ 300-350 पायऱ्या चढला. 50 पण राहिले. मावशी बोलते आता शिरी अजून तुम्ही 25% आलात, 75% बाकी आहे. ठीक आहे चालेल. गेल्याबरोबर सांगितलं तर जेवण करतात ती लोक. मंदिरवाले दुकानवाले मंदिरवाले आपण जेव्हा खाली उतरतो ना, आपलं घाई नाही. आपल्याला अजून टाइम आहे. आपण खालती उतरूनच खाऊ लवकर आला पण तसे पण घाई नाही. आपल्या इथून नंतर केम लायचं ना. अरे कहना क्या चाहते हो? काय किम किम उतरतानाच होईल. राजकारण करचा असतो दरवेळेस. दुसरा मान आपल्या वाघाचा. एकटाच घेऊन येतात कसं नाही, आदिवाशांना घेऊन येतो. माणसं असतात ना चढवतात म्हणजे रोज खालीवर. हा, सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं. संध्याकाळी 7-7:30 परत असतात. असा रोज चालू असतात माणसं कसं चालू असतात. रोज असतात ना. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार जास्त असतात आणि इतर वेळी चालूच असतात. कधी पण इतर वेळी झालं तर 4-5 दिवसाचं होतं. मित्रांनो तरी पब्लिक आहे. सगळे जेवढे आहेत त्या सगळ्या गावाला ती नाही, ती गावल नाही, ती वरती आहे, ती पण नाही गाववाली. ते अशीच बसले घेऊन लेकीकडे आले, ती वरती बसले धंदा करायला. ह्याच्या आधी कोण नव्हतं बाबू, एकटीच मी होतो. आता बघून बघून सगळी यायला लागली. 5 पांडवांचा आहे. फक्त एक कठारे बनवले बाजूची. हा, हे देवस्थान. बाकी तिकडं स्वयंलिंग प्रगट झाल्या ते 5 पांडव एकाला पायऱ्या बनवल्या. मंदिर जुना आहे तोच आहे की बांधलाय परत? नाही, म्हणजे अशी कामं अशी बाहेरच्या देणग्या घेऊन लोकांनी असं बाजूला वाढवले. नाही तर मंदिर जे आहे ते सुरुवातीला जुनच आहे. तर कलर काम करून हे केलेलं. बाबू, ह्या फुलांना हात घालताना डायरेक्ट घालताना नीट घाला हो. त्याच्या सर्प किंवा नागिन असतं. माझं पण लक्ष नाही तो वाटताना. त्याला वास आहे ना, त्यामुळे ते जनावर बसतो. येऊ तो झाड ह्याच नाही, ते सफेद कुड्या म्हणून असतं. एक वरती व सफेद फुलं असतात. अशी झाडं मोठी सरळ असतं. त्याचे मुलाचं औषध बनतं. नाही, त्याच्यावर नाही. चला मावशी चल. हा चल. येताना आवाज देऊ मावशीला परत. आपण तुला त्यासाठी मी पाण्याची बाटली परत ट्रेक आपला सुरू करू. एक एक्स्ट्रा पाण्याची बॉटल घेतले, दम लागणार नाही. कसला चालते बघ. हा भाई बघ, बॅक फुटला आता, फ्रंट फुटला चाललाय. हा बघा मित्रांनो, हा इथं 450 वाज चढत नाही तर रायगड भाई चढलेला. विचारात आहे काय हाल झाले असेल ते. तसं तू आता मामा इथून किती वरती अजून? हा टिकू लावलं मित्रांनो. पत्ते शेड दिसते फक्त, मंदिर नाही दिसत नाही. मामा बोलतो अर्धा तास. चला अर्धा तास चढू अजून. हे बसायला विसायला भारी केले. ऊन असल्यामुळे पाहिजेच बसायला.
व्ह्यू बा खाली. तरी आपण 130-40 पायऱ्या चढलो असं वरती. हा नाही तो भारी आहे. वाघ नाही पांढरी. आय थिंक आम्ही जवळ आलो ना वरती तिथपर्यंत बहुतेक कपल्स लोक आलेत नाही का. बहुतेक असं 100 की 90% कपल्स लोकच आलेत. आणि कुठे किम बीच आहे. हा किम बीच आहे. तर आम्ही आता उद्या आय थिंक उद्या तिकीट काढू गोव्याची. 5 जण आहोत आम्ही, 4 आणि सनी. आणि जायचं होतं आपल्याला 10 तारखेला ना. तारखे विमान चाललोत. राजदा आपल्या विमान जायचंय ना गोव्याला. ते फक्त इथून उतरायचे पायऱ्याने, चढताना ते विमानाने यायचे. पुष्पक आताचे देव बघा. बरं बघा बाहेरचा मोमोज, पिझ्झा, बर्गर, चायनीज. हे बघा जुनी माणसं तिथं बॅगा घेऊन बॅग घेऊन चढता येत. म्हणजे विचार करा त्यांचं वय जर असेल 16+ असेल ते एवढं चढता येत. आणि आत्ताची पोरं हे बघा 450 माळ चढता येत ना. करता येत. चला वरती. आता आम्ही ते 200 चढलो असेल. आम्ही 5 वर बसलो असेल 200 बाय चढता खाली 2 तरी बघा दिसत असती. एकदा पण न बसले, नॉनस्टॉप आले. ते बॅग बिगड अशी पाहिजे पर्सनॅलिटी. ही आत्ताची बर्गर, पिझ्झा, चायनीज आणणारे काय ना होणार आहे आपल्याला. बघा जोश असा पडला ना त्याची बायकोमध्ये माळ घालल्याशिवाय राहणार नाही. आलोत अजून आपल्याला तरी 200 पाय चढायचे आहेत. 200-250 पाय बघू. ते चक्कासारखं होते मला. 200 पाया चढलं. हाऊस इसका ते हाऊस. चल चल उभा राहा नको जावा असा. 200 पायऱ्या चढलो आताशी बसलो आपण. काय यार 5 जण बसलो. मित्रांनो जवळ 100 पायऱ्या राहिल्यात. असाच दिलासा कधीपासून राहुलला आम्हाला देत चाललाय. पण कधी चाल नसल्यामुळं आणि जास्त कधी एवढा आल्यानं मला जाम थकलो. आणि जवळ 5 तरी बसला असेल. रायगडावर पण गेलो तेव्हा पण नाही एवढी थकावट झाली. पण यावेळी जाम झाली कारण चढायला पण आम्ही चुकीच्या वेळेला सुरुवात केली. जवळजवळ 12ला सुरुवात केली आणि वाजले आता 1:30 वाजलाय. 1:30 वाजलेला आहे आणि परत बघा तोच टायमिंग आलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये 1:30 वाजलेला आहे. पुन्हा तोच टायमिंग आलेला आहे 1:30. प्रथमेश काय बोलायचं तुला. आणि 1:30चा ब्रँड अँबॅसिडर आमच्याकडे आहे. आणि तो बोलतो मी थकत नाही हे करता पुन्हा एकदा 1:30 वाजलेला आहे. तर चला आता परत आपण सुरुवात करू. आता बघूया किती टप्प्यात पार होतं. 2 टप्प्यात झाला पाहिजे. 2 टप्प्यात झाला पाहिजे. आता एवढा बोलतो बघू. चला पाय तर जाम झालेत. आता इथून दिसतात तर इथून पायऱ्या अशा दिसत आहेत. पण बघू वरपर्यंत परत उभ्या पायऱ्या आल्या ना का मग तिथं सगळं गालपट्ट. आता परत त्या तिथं चढलो 20 पायऱ्या. आडवा रस्ता असतो. उभ्या म्हणजे अरे असं ह्या पायऱ्या कशा आहेत. अशा पायऱ्या असल्या तरी काय नाही का म्हणतो. 310 पायऱ्या आलोत. अजून बोललो तर 115 पायऱ्या चढायचं आपल्याला.
दिसत नाही रे. पण नाही याचा. तर इथं आलोत. हा इथं माकडा बिकडा बघितली, वाघ पण बघितलाय, बब्बर शेर बघितला, बब्बर शेर सुद्धा बघितलाय, माकडा बघितलीत. हा उतरतो खाली डॉक्टर. तुम्हाला दाखवतो अजून एक काहीतरी मेन गोष्ट की बघा. गंडी आहे बोला. 425 पायऱ्या होत्या आणि अजून दाखवले 350 पायऱ्या आहेत. 400 फूट अजून हाय वरती. वाटत नाही खाली देवस्थान आहे काय. इथून मॅप आपल्या 15 मिनिटं दाखवते फक्त. आपल्या मावशीकडे काकड्या हो आता सकाळी झालंय. काकड्याच ये. हा 2 काकड्या. बब्बर शेर आहे. बब्बर शेर ना इकडं माकडा जाम आहे. माकडा जाम आहे पण बाकी दुसरा कसली ना भीती इकडं. कारण तर रात्री बित्रीचे लोक जाम चढतात. रात्री पण येतात. संध्याकाळचे 6 वाजलं का वस्तीला असतील. वस्ती बिस्तील काय नाही, लगेच उतरून खाली जातात. वरती राहतात का कोण? वरती दुकान आहेत ती. राहतात का तिथे? हो जेवण भेटतो वरती. सगळं भेटतंय तिकडे वरती. पाणी नाही आहे ना. जाताना ऑर्डर सांगून जायची, येताना जेवून यायचा. खाना असतो बनवतात काय? गावाला का तुम्ही? गावाला आहे का? गावात तुम्ही गावाला का? हो. हे चोरपट्टा काकडीचा पुंजा. शेर कभी चारा नहीं खाता, पर आज बारी ऐसी आई है कि चारा खाना पड़ेगा. मित्रांनो चलो जंगलात आलो आपण असं ते खाल्लं पाहिजे. काकडी वगैरे, पेरू, आंबा आणि हे काय काय पोरं ते खातात, जे नको ते खातात. ऐकलंच काय आलंय. मस्त काकडी खाऊन घेऊ म्हणजे घशातलं सोप पण हे होऊन जाईल. मावशी बोलतो 20 मिनिटाचा रोड राहिलाय वरती जायला. बघू नक्की. आम्हाला खाली एक मावशी भेटली, ती पण बोलली 20 मिनिटाचा रोड राहिलाय. खाली एक मावशी भेटली. बोलते आला झाला 5 मिनिटाचा रोड आहे. अशीच लहानपणी मला मम्मी बोलायची मामाकडे जाताना की आला झाला 5 मिनिटं राहिले. परत स्टार्टिंगला जो आपण सुरू केला, आम्हाला असं वाटलं गड जिंकलो. समोर आले बघताय क्या हुआ. मित्रांनो इथं आलो, रायदा परत मला डायलॉग 5 मिनिट आलो वरती बघ. या नागमोडी वाट खंड. लो हम चले एक चलो हम चले एक गढ़ चढ़ने के लिए, यहाँ पे हमारा वाघ है जख्मी हो गया. बम बोले फसला यस. आता कच्चा रस्ता लागेल. यस आला मित्रांनो. वरती शेड दिसले आता, जी खालून शेड दिसत होती आता शेड दिशी बघू शकता. बघू शकता. जाऊ आपण. तो भाई का ऐकत नाही. मी एकटा जाईल, कोण नाला चालल. मित्रांनो एकदम शुद्ध पाणी. तर आम्ही जो पाणी आहे ते पिताव आणि बाटली भरून घेतो. पाणी गार असेल, पाणी गार आहे. इथं पाणी टाकी आहे, इथं माहिती लिहिलेली आहे पण ते आता दिसत नाही. तर मित्रांनो आलं तर इथं पाणी भरून घ्या तुम्ही आणि पियाचं आहे. रायचं बोललो तर आलो तर अजून तर चिकार आहे चालायचा. 5 मिनिटं मारला ना का पोचलो मंदिर. जवळ अर्धा तास आधी ती मावशी बोललेली 15 मिनिटाचा रोड आहे. पाऊण तास झाला असेल. 5 मिनिटात झाला आणि हा माणूस 5-5 मिनिटं करताय. खोपोलीला बोलतो असतो की रस्ता आता असा लागलाय. हा सर काय वाटत नाही. मित्रांनो आता आम्ही आलोत आणि पाठी व्ह्यू बसता हा धबधबा आहे.
बघ खाली काय लोकांनी मस्त दगड लावून ठेवलेत म्हणजे काहीतरी वाटत असेल पावसाळ्यात का आहे म्हणून. मेंटेन भारी केलाय. मी तर इथं असं बसतील मस्त झोपतील. मेंटेन भारी केला. मॅनमेड आहे. हा लोकांनी बांधलाय आणि हे सगळं ते बांधकाम बघू शकता. हे पांडवांनी 5 पांडव आहे. 5 पांडवांनी बनवलाय. आता चला 5 मिनिटाचा ट्रेक झालेला आणि सतेज भंडकर बसलाय. चालू आहे ना? चालू आहे. सतेज भंडकर दमून बसलाय. पाण्याच्या बाटल्या 4 संपल्या. चल लवकर. चल. भारत माता की जय. महादेव. वरती आहेच काय मंदिर आलं तर 2 माणसं पुढे गेले असते. मित्रांनो तर आम्ही पोचलो मित्रांनो आता कमानी कंकेश्वरची. इथं काम चालू आहे. बघितली बघा. आम्ही आता जिंकलेलो आहोत. गड जिंकलेला आहोत. तुझी घाई मग आपण पोचलो. पोचलो. आंघोळ गेलो खातो हा एवढा फुल असतो. किती खोल? हा एवढा फुल तेवढा असतो. माझ्या खाली वोंड आहे काय? असं दिसत नाही खाली. दिसत नाही. पायऱ्यात का खालपर्यंत? असं पाहिजे खाली पिरामिड. Yo no te he dicho aún, yo no te he dicho aún, ya no hay versos para ti, sin razones que seguir, ya verás como no vuelvo. चला आज आपल्या पुढे जायचं आहे. पुढे जाऊ. मंदिरात पोचू आपण. जाम स्ट्रगल करून आता आम्ही आलो. एवढा आनंद होतोय. माझ्या चेहरा खुशी होऊ शकता. खुशी आनंद होतोय. पाटणीवर पण आमचा आनंद आहे. मित्रांनो चालता मनीषा मी आहे. रायजा पुढे आहे. इथं खानावळ आहे. खानावळ हा जेवण बिवण पाहिजे असेल तर नक्की विजिट करा. आपण काय बघू आता आपल्या जेवणाचा. आपण जाऊ जेवलात का माकडा का ए छोटे भाई छोटे मियाँ बड़े मियाँ खेल रहे. सगळे यांचे तर गोंडकर आहेत. गोंडकर सगळे कंकेश्वर मंदिर ट्रस्ट आहे. रामकृष्ण श्री मंदिर. बालराम आहे. बलराम मंदिर आहे रे. हा समोर देऊळ बघा. कुंड आलो मित्रांनो. पब्लिक जाम आहे असं बोललं तर नाही का. आज रविवार असल्यामुळे आहे की उद्या सोमवार. उद्या जास्त असेल रविवारपेक्षा. रविवार असल्यामुळे उद्या सोमवार गर्दी रे. मधला शब्द का आला. बघा पब्लिक काही एंट्री आहे. आपण आता एंट्री करू. शूज बीज काढू मस्त. चला शूज काढलेत. बिन चपली सगळे. चला आत एंट्री करू आपण.
मंदिरातून बाहेर आल्यावर बघू शकता इथं एक छोटं मंदिर आहे. कसलं मंदिर आहे बघूया. इकडे पण छोटी पिंड आहे, शंकरचं मंदिर आहे. हा जुनं वाटतं जाम. नंदी महाराज सुद्धा आहे तिथे. जाम जुनं मंदिर हा. आज मला तर असं वाटतं की ओरिजिनल मंदिर वाटतं आणि तिकडे हे केलंय. पुढे पण मंदिर आहे. कुंड आहे पाण्याचा. पाणी बसलं हिरवा आहे. मासे पण आहेत. भंटूच येते आहे. आणि कसले मोठे मोठे बघ. तो बसलाय. भारी ठेवला पाण्याने तो खराब होऊन गेला खालचा आहे बघ सगळं. इकडं असं मंदिर आहे. इकडे सुद्धा एक मंदिर आहे. इथं कसलं आहे राम सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे. ते चल गणपती बाप्पाला इकडे पाय पडत होतं. चले एक नंबर मेंट. मिनी सिद्धिविनायक झाला झुमर वगैरे बघ ना. एकदम गार वाटते गार. ट्रॉफी दिसली आहे. अशी काहीतरी ट्रॉफी मारली पाहिजे तुम्ही. प्रथम क्रमांक आहे पण प्रथम क्रमांक तेव्हा तुमचं नाव येईल. अशी ट्रॉफी मारल्यासोबत नाव येईल तुमचा. गणपती मंदिरातून बाहेर आल्यावर लागतंय विष्णू मंदिर आहे. मंदिरात मध्ये सगळं जुनाच आहे बांधकाम एकदम. आपण जुनाच बांधकाम सगळं. पाण्यामध्ये मासे बघून आठवते ती आमची गलचेडी. मासे बघायला गेलो एक पण मासा भेटला नाही. आता इथंच ती आणली असती पतू आपली सोय झाली असती माशांची. असलीच बघ नाही पेंटर इंटर एकदम हातर वाचला वाटतं एकदम. घाण केलं रे. प्लॅस्टिक विस्टिक टाकलं लोकांनी. काय बांधकाम केलं 5 पांडवांनी. एक नंबर केला ना. हा एक नंबर. एकदम जुना काम आहे. दर्शन वगैरे घेऊन झालाय आमचं. आता निघतो आम्ही खाली जायला. पण तू काय करायचं पुढे आता. पहिलं जेवायला लागेल. खाली जेवायचं का इथंच जेवायचं. रोपीने जायचं ना म्हणतो पप्पाने पाठवलं. चला जाऊ आता. दमलोय खूप. थोडा आराम करायचा बोलवतो. थोडा पाणी वगैरे थंड वगैरे पिऊन जेवायला खालीच जाणार. इथं जेवलो तर इथं झोपायला लागेल. सवय आहे ती आमची. नाही जाऊ चल निघू. मोबाईल पण विजा आला 20% राहिलाय. तोपर्यंत परत किम बिमला जायचं झालं. खाली उतरू हे बघतो तुला टपलो नेल तो कांद्यावर बसून सगळे बोलू. जेवायचं राहिला साईडला तुला खालपर्यंत टपलो नेल. आता खाली उतरायला मी सुरुवात केलेली आहे. वडापाव खाल्लेत मस्त पैकी. आता बघू आता मध्ये काय लागणार नाही त्यामुळे वडापाव खाल्ल्यात खाली जाऊन जेवू. आणि व्हिडिओ पण जास्त आम्ही बनवणार नाही. चार्जिंग पण संपत आले. बघू खाली उतरल्यावर कुठं जायचं प्लॅन होते. बीचवर जायचं की डायरेक्ट घरी जायचं आहे. बीचवर जाऊ. बघू ठीक आहे चल. मित्रांनो 5 मिनिटाचा रोड राहिला खाली उतरायचा. पटापट उतरलो रे खाली आपण. ट्रेन पण चालले. आता तू दमलाय बहुतेक.
अरे काय आम्हाला किती वेळा बसलास मी बघ नॉनस्टॉप खाली आलोय. चला तर उतरू खाली आम्ही. पाय खाली का असं सर दोन ठेव ना सर कॅनर ना प्रत्येक गोष्टीला चालता येत नाही त्याच्या अरे पाय लाव कर तसं नाही रे तसं नाही पाय कर बरोबर आहे असंच बरोबर आहे. चला लड्डू मुत्यानं अवतान केली संसार चल 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 चाल मानून लड्डू मुत्या बस लड्डू मुठिया रे मुठी. चल 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 हे बघून हे दृश्य बघून जाम खुश झालो. पण तू सुद्धा खुश झाला. अरे हे दिसलाय समोरचा दृश्य बघून हा नाही समोरचा दृश्य बघून आमच्या इकडे पार्किंग दिसायला लागलेली आहे. इकडे गाडी कुठे आपली का गाडी खाली पार्किंग दिसायला लागले. त्या इकडे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू. खाली आलो फायनली. तब्बल 1.5 तासात आम्ही 2 तासात पोहोचलोय. चढताना फक्त आम्हाला गेले 3 तास गेले चढताना. उतरताना तब्बल आम्ही 1.5 तासात खाली आलो. आता वाजलेत 3:34 झाले. तर जाऊन आम्ही पहिले जेवतोय. जाऊन जेवू भाऊ कुठेतरी मस्त पैकी. आता समुद्र किनारे आलो जरा मच्छी बिच्छी भेटल अशा ठिकाणी जाऊ आणि जेवू मस्त पैकी एकदम. हे गाडी इकडे ना गाडी इकडे आपली आहे. आपला घोडा इथं. चला आता तर मी गाडी चालवायची कंडिशन तर माझी नाही. आता ड्रायव्हर बदलतोय. अशी घेतला सगळं वरती झाला सगळं. जातोय आम्ही राहुल लाड ड्रायव्हर होतोय. ठीक आहे चला. तुमचं उचल खाली आला तर निघालो आम्ही. गाड्या पण आपल्या काढल्यात. ही गाडी आहे. ऊन जाम पडलाय. 4 वाजलेत. 12 वाजता चालायला सुरुवात केली तर 4ला आम्ही खाली आलो. आता जाऊन फक्त जेवायचं आहे आणि बघू जेवल्यावर पुढचा प्लॅन काय असेल ते. आता मित्र आम्ही तर किमला आलो. चोंदी म्हणून आहे आम्ही आता जेवायला आलो. आत जेवलो आणि आता आम्ही आलो केम बीचवर. केम बीचवर मस्त दाखवतो एकदम स्पॉट एकदम सिनेमॅटिक घेण्याचा प्रयत्न करू. पाण्याजवळ तर जाणार नाही आम्ही कारण लेट झालंय ऑलरेडी. याच्या वाटलं 5 वाजलेत. पोहोचायचं आहे मला 7च्या जर पोहोचलो तर आराम करायला भेटेल. राहुलला परत जायचं आहे ठाण्याला. हा मस्त एकदम फोटो काढू एकदम सिनेमॅटिक मारू. एक नंबर काम 25. आज आलो संडेला एवढी गर्दी वाटत नाही दरवेळेप्रमाणे. जाम गर्दी असते इकडे. आहेत का तरी काय बाई चालले तिकडे यायचे ते फक्त दिसतात बाकी काही दिसत नाही इकडे. आता फोटो वगैरे काढून घेते. फोटोशूट चालू आहे. फोटो वगैरे काढू आणि निघू लवकरच. चार्जिंग मोबाईल झाले 60. मित्रांनो आता फोटो वगैरे काढून झाले. आता आलेली आहे बारी घरी जायची. संडे आपला इथंच संपत आहे. लवकर निघतो आता कारण की संडे आहे फुल ट्रॅफिक असणार. लास्ट टाइम आलो तेव्हा फुल ट्रॅफिक सकाळी मिळते त्यामुळे आता असणारच. तर निघू लवकरच. 7 वाजलेत. गेल्यापर्यंत 7ला पोहोचलो तर बरं होईल लवकर घरी. तर चला बाय बाय.